नवी मुंबई महानगरपालिकेचं आरक्षण पडलेलं आहे आणि त्याच दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेची सत्ता ही महिलांच्या हाती जाणार आहेत। याच अनुषंगाने आपल्यासोबत बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे आहेत। ताई, यावेळेला आरक्षण खूप पडलेलं आहे। सगळ्याच महिला ज्या आहेत बऱ्यापैकी जे आहेत महिलांच्या हाती जे आहेत महापौर पण बसू शकतो अशा दृष्टी राजकीय स्थिती झालेली आहे, काय सांगाल? जवळजवळ नाही म्हटलं तरी 30 वर्ष महिला म्हणून मी नवी मुंबईमध्ये नाही तर महाराष्ट्रात काम केलेलं आहे। तर मला सगळ्यात जास्त आनंद हेच होणार आहे की महिलांच्या हातात सत्ता आली पाहिजे आणि महिला जो चमत्कार करतील जे कामाचा, विकासाचा, सर्व गोष्टीचा, कारण त्यांना दूरदृष्टी असते घरातूनच। महिला ही आई असते, बहीण असते, त्याच्यामुळे तिला घरात काय लागतं ते राज्यात काय लागतं किंवा शहरात काय लागतं। आणि तुम्हाला सांगायचा आनंद याच्यासाठी होते की एक महिला सीट आम्हाला जास्त मिळालेली आहे म्हणजे पुरुषांपेक्षा, त्यामुळे तो एक जास्त आनंद नाही। आणि महिला महापौर आली तर दुगुणी आनंद आहे। आणि निश्चितच भारतीय जनता पार्टीचा झेंडा भाजपची महिला महापौर होईलच, त्यात काही शंकाच नाही। आणि त्याच्यामध्ये बेलापूरचा सगळ्यात मोठा हिस्सा असेल या निवडणुकीमध्ये नगरसेवक निवडून आणताना। आणि सगळ्यात जास्त महिला ह्या बेलापूर मतदारसंघातच आरक्षणात आलेले आहेत। आपण जर बघितलं 56 महिलांसाठी सीट राखीव झालेले आहेत। सर्वाधिक तुम्ही एक महिला आहेत। महापालिकेच्या स्थापनेपासून सक्रिय राजकारणामध्ये तुम्ही एकमेव टिकलेला आहे सगळ्या नायकांपासून असेल किंवा राज्याच्या राजकारणात किंवा बेलापूर किंवा नवी मुंबईच्या, तर कसं पाहता हा? मला तर असंच वाटतं की माझ्या इथे जास्त महिलांना आरक्षण मिळालंय। आतापर्यंत ज्या ज्या महिला इथे महापौर झाल्या, सुषमा दंडे असतील किंवा आमच्या ह्या आपल्या भोईर असतील वगैरे, ज्या महिला महापौर झाल्या त्यांनी चांगलं काम ह्या महानगरपालिकेत केलं। सुषमा दंडे असताना 14 गावामध्ये खूप सुधारणा झाली आणि हे विष्णुदास भावे त्यावेळी सुषमा दंडेच्या माध्यमातून शिडकोनी हे सभागृह दिलेलं आहे, विष्णुदास भावे। आणि त्यावेळी मी स्वतः सुषमा दंडेच्या विरोधामध्ये उभी राहिली होती महापौर निवडणुकीला। बऱ्याच लोकांना आज नवी मुंबईमध्ये माहिती नाही आहे की मी त्या काळी महापौर निवडणूक लढलेली आहे आणि महिला बालकल्याण सभापती शिवसेना युतीच्या राज्यामध्ये मी इथे अध्यक्ष झालेले, चेअरमन झालेले महिला बालकल्याणची। जेव्हा इथे शिवसेनेची सत्ता होती 95 मध्ये, त्यावेळी 96 ला मी स्वतः महिला बालकल्याण सभापती होती। जे महिला चांगलं काम करू शकतात आणि दूरदृष्टी असते महिलांमध्ये, त्यांना घरापासूनच उपजतच देवाने एक दूरदृष्टी दिलाय। तर महिला महापौर आतापर्यंत जेवढ्या झाल्या त्यांनी चांगली कारकीर्द केलेली आहे नव्या मुंबई मध्ये। आणि मला वाटतं येणारी जी महिला असेल महापौर ती सुद्धा चांगलं काम करेल आणि तिला आशीर्वाद देण्याचं काम सुद्धा आमच्या सगळ्यांचं असेल। आशीर्वाद देण्याचं काम बोलताय। काल संजीव नाईक बोलले की बेलापूर मध्ये मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली नाईकांनी मदतीचा हात दिलाय। आता निवडणुकीच्या काळामध्ये सगळ्या राजकीय अडचणी वाढताना दिसून येत आहेत किंवा आणि याच अनुषंगाने पुन्हा एकदा नाईक आणि ताई एकत्र येणार। भारतीय जनता पार्टीमध्ये एक शिस्तीचा पक्ष आहे, या शिस्तीमध्ये पक्षाची जबाबदारी देईल त्या जबाबदारीने मी काम करणारी महिला आहे। म्हणून 3 वेळा मला कुठलीही अडचण न येता भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे। विश्वासावर, पार्टीचा जो विश्वास असतो त्या विश्वासाला मी कधी आयुष्यात राष्ट्रवादीची तडा जाऊन दिली नाही, आताही नाही। गणेश नाईक साहेब असतील किंवा संजू नाईक जे असतील यांना या इथे ठाणे जिल्ह्यामध्ये नेतृत्व दिलेलं आहे। त्यांच्यासोबत बेलापूरमधून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणायचं माझी जबाबदारी आहे। ती जबाबदारी मी अतिशय निष्ठेने पार पाडून सगळ्यात जास्तीत जास्त उमेदवार मी बेलापूरमधून 35 ते 34-35 उमेदवार 51 वॉर्ड आहेत त्यातमधून मी निवडून देण्याचा प्रयत्न करणार आहे। पण महानगरपालिका सोबळावर लढवण्याची तयारी नायकांकडून या दृष्टीने चर्चा होते। मग तुम्हाला वाटतं की सोबळावर निवडणूक लढवली गेली पाहिजे? भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं पण आहे, मग तुम्ही या मताशी सहमत आहात का? पक्षश्रेष्ठींनी मध्यंतरी मीटिंग घेऊन आम्हाला सगळ्यांना विचारलं का सोबळावर लढणार का तुम्ही एकटे लढणार। आता पक्षश्रेष्ठींनी सगळ्यांची मतं घेतलेली आहेत जाणून, त्यांचा जो आदेश येईल सोबळावर किंवा युती लढायला आम्ही तयार आहोत। लढायचं असतं, रडायचं नसतं। मध्यंतरी जेव्हा वॉर्ड तुटले त्यावेळी सगळे रडत होते, माझा वॉर्ड तुटला आता माझं काय। तुम्ही आमदारकीची स्वप्न बघता ना, तर तुम्ही सगळ्या वॉर्डमध्ये फेमस असलं पाहिजे। 4 वॉर्डामध्ये तुमचं आरक्षण तुटल्यामुळे तुम्ही कशाला रडायला पाहिजे। मी आजपर्यंत आयुक्तांना एकही शब्द बोलली नाही की वॉर्ड चेंज का असे झाले किंवा वॉर्डची ही रचना का अशी झाली
का काल आरक्षण का असं झालं, मी एकही फोन आयुक्तांना किंवा त्यांच्या उपायुक्तांना मारला नाही. शेवटी तुम्हाला लढायचं असतं, रडायचं नसतं. कार्यकर्ता हा लढवई असला पाहिजे. रडणारा असता तर मी 3 वेळा एवढ्या संघर्षातून निवडून आली नसती. म्हणून पक्षश्रेष्ठी जे सांगतील, युती करा, नका करू, पक्षश्रेष्ठीवर कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल, स्थानिक लोकांचं, नगरसेवकांचं, आणि त्या पद्धतीने ही निवडणूक होईल. पण तुम्हाला शिंदेच्या शिवसेनेसोबत युती चालेल का? त्यांच्याकडून प्रस्ताव आला, इकडून आला किंवा एकनाथ शिंदेकडून आला, तर तुम्हाला युती करायला आवडेल का? युतीचा प्रश्न आमचा उद्भवतच नाही. पक्षाचे जे नेते आहेत आमचे आदरणीय देवाभाऊ, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांचा शब्द न शब्द इथे पाळला जाईल. हे होते बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितलं, येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक महिलांचं राज्य महापालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॅमेरामन ज्ञानेश वाडेसह विकास मेरे, साम टीव्ही, नवी मुंबई.